नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर हा व्हिडिओ असणार आहे एससीबीसी कास्ट वाल्यांसाठी. कारण भरपूर विद्यार्थ्यांचे फोन येत होते, मेसेज येत होते की सर एससीबीसी कास्टचं नॉन क्रिमिलियर मी मागच्या वर्षी काढलेले आहे, ते चालेल का? तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघून घ्यायचा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे? फक्त काय करायचं आपल्याला, एससीबीसी कास्ट म्हणजे पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर झाली पाहिजे आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक सुद्धा करायचं आहे. तर आता तुम्हाला पुराव्यासहित सांगून देतो काय फरक आहे पहिल्या सर्टिफिकेटमध्ये आणि आत्ताच्या सर्टिफिकेटमध्ये, काय फरक आहे तो बघूयात. आता बघा, एससीबीसी म्हणजेच काय, इथं तुम्हाला दिसत असेलच, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय, एसईबीसी. तर बघा, हा होता पूर्वीचा, मागच्या वर्षी सर्टिफिकेट ह्या पद्धतीचं होतं. कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए मध्ये आणि नॉन क्रिमिलियर होतं पार्ट बी मध्ये. एकाच कागदावर दोन्ही पण होतं, सगळ्यांना माहिती आहे. भरपूर जणांची होती व्हॅलिडिटी. बघा, ह्याची सुद्धा व्हॅलिडिटी किती आहे, 31 मार्च 2027 पर्यंत आहे. आता तुम्ही म्हणाल सर ह्याची तर व्हॅलिडिटी आहे, चालेल ना? तर मी सांगतोय की न चालण्याचं काय कारण आहे, संपूर्ण डिटेल मध्ये माहिती नीट बघून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा, हा मागच्या वर्षीचा होता सर्टिफिकेट. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जे पण काही कलम असेल किंवा जे पण काही लावलेले होते ते 31 जुलै 2014 पर्यंत होते. म्हणजेच बघा, इथं तुम्हाला दिसतंय व्यवस्थित, 31 जुलै 2014 चा ऍक्ट इथं होता. त्यामध्ये ज्या पण सुधारणा झाल्या त्या 31 जुलै 2014 नुसार होत्या. क्लिअर? आता नवीन वाल्या सर्टिफिकेट मध्ये बघा, आता हा बघा, हा नवीन सर्टिफिकेट आहे. बघा, ह्या पद्धतीचा आहे, परिशिष्ट अ लिहिलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट. आता ह्या कास्ट सर्टिफिकेट मध्ये काय बदल आहे तो बघा. बाकीची जे पण सुधारणा आहेत त्या सर्व आहेतच, या सर्व सुधारणा बाकीच्या जुन्या सर्टिफिकेट प्रमाणेच आहेत. परंतु एक नवीन सुधारणा झालेली आहे इथं बघा, ऍक्ट 2024 लागलेला आहे. मागच्या सर्टिफिकेट मध्ये ऍक्ट 2014 होता, ह्या सर्टिफिकेट मध्ये ऍक्ट 2024 आहे. म्हणजे 2024 मध्ये ज्या पण काही सुधारणा झाल्यात ते ह्याच्यानुसार असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे काढावंच लागणार आहे. आता नॉन क्रिमिलियर मध्ये सुद्धा हेच झालेलं आहे. बघा, नॉन क्रिमिलियर मध्ये पण इथपर्यंत सर्व सुधारणा पहिल्याच्याच आहेत, इथपर्यंत. ठीक आहे? आता नवीन सुधारणा इथं सुद्धा 31 जुलै 2024 या कायद्यानुसार सुधारणा केलेल्या आहेत. तुम्हाला दिसत असेलच व्यवस्थित. बघा, 31 जुलै 2024 नुसार या नॉन क्रिमिलियर या सर्टिफिकेट मध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता याची व्हॅलिडिटी पण 31 मार्च 2028 पर्यंत आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की ज्यालाही वाटत असेल जे मागचं सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅलिडिटी आहे, चालेल, पण मी म्हणतोय रिक्स घेऊ नका, नवीन काढून घ्या. कारण जास्त वेळ नाही लागणार, 8-10 दिवसामध्ये भेटून जाईल. आजची तारीख आहे 8 तारीख, 10-12 दिवसात भेटेल, कमीत कमी 20 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला भेटेल. 30 नोव्हेंबर 2025 च्या आतमधले सर्व डॉक्युमेंट चालतील. पार तुमचं 29 तारखेला जरी भेटलं तरी चालेल, 29 तारखेला फॉर्म भरला तरी चालेल. पण माझी असे एक मनापासून सांगायचं आहे की तुम्ही नवीन काढा, जरी जुना असेल तरी पण रिक्स घेऊ नका. जरी चालते तर काय होईल, जास्तीत जास्त पैसेच जातील ना. पण जर तुमचं सिलेक्शन झालं आणि त्यांनी सांगितलं तुमच्याकडे हे सर्टिफिकेट नाही आणि त्या तुम्हाला त्या क्षणात म्हणजे त्या टप्प्यात जर तुम्हाला अपात्र केलं तर रिक्स कशाला घेताय? कारण हे सुधारणा आहे ऍक्ट 2024 चा, त्यामुळे हा तुम्हाला काढावाच लागणार आहे. कळले का? जरी तो चालत असला तर काय होईल, जास्तीत जास्त पैसेच वाया जातील, मेहनतच जाईल, काही दिवसच वाया जातील. पण जर हा काढला नाही आणि कोणत्याही टप्प्यात जर तुम्हाला अपात्र केलं तर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर तुम्हाला अपात्र केलं तर, त्यामुळे म्हणते वेळ वाया घालू नका, लवकरात लवकर नवीन डॉक्युमेंट काढून घ्या.
कारण दोन्ही पण कायद्यामध्ये सुधारणा झाल्या त्याप्रमाणे आहेत. ठीक आहे, कशी वाटली माहिती? असेच नवीन नवीन जे पण काही अपडेट भेटत असेल ती सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवून ठेवेल. चला मग आज आपण इथेच थांबूया, भेटूया नवीन काही अपडेट मध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि जय हिंद.